हॅलो फ्रेंड्स, साक्षी इन्फो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण फाल्गुन महिन्याचे महत्त्व पाहणार आहोत। फाल्गुन महिना हिंदू पंचांगानुसार 12 महिन्यापैकी शेवटचा महिना आहे। हा महिना फेब्रुवारी मार्च दरम्यान येतो। या महिन्यात हिवाळ्याचा शेवट होऊन वसंत ऋतूचा प्रारंभ होतो। फाल्गुन महिना भक्ती, उत्सव आणि आनंदाने भरलेला असतो। या महिन्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण साजरे केले जातात। फाल्गुन महिन्यातील प्रमुख सण: महाशिवरात्री। फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशीला शिवभक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करून महादेवाची पूजा करतात। फाल्गुनी अमावस्या पूर्वजनांना तर्पण करण्याचा हा विशेष दिवस मानला जातो। त्यानंतर येते होळी। फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो। त्यानंतर येतो धुलीवंदनाचा सण। होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी सारखा रंगाचा सण साजरा केला जातो। रंगपंचमी होळीच्या 5व्या दिवशी रंगाचे उधळण करून आनंद साजरा करतात। नंतर येते गणेश जयंती, माघी गणेश उत्सव। काही ठिकाणी फाल्गुन महिन्यातही गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो। फाल्गुन महिन्याचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण आता पाहूया। या महिन्यात भक्ती आणि साधनेसाठी उत्तम काळ मानला जातो। श्री कृष्ण आणि गोपिकांनी वसंत ऋतूतील लीला या महिन्यात केल्या होत्या, त्यामुळे हा महिना कृष्ण भक्तांसाठी खास आहे। महाशिवरात्रीमुळे शैव भक्तांसाठीही हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो। होळीमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक बंध मजबूत होतात। मग निष्कर्ष काय आहे या महिन्याचा? फाल्गुन महिना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाने भरलेला असतो। हा महिना वसंत ऋतूचे आगमन दर्शवतो आणि उत्सवप्रिय वातावरण निर्माण करतो। तर मित्रांनो, तुम्हाला या महिन्याची माहिती कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा। आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वसंत ऋतूचे आगमन कसे होते आणि काय काय बदल होतात निसर्गामध्ये ते आपण पाहूयात। धन्यवाद।